खामगांव में कुरैशी बिरादरी के व्यापार बंद का दिखा व्यापक असर, बाजार रहे पूरी तरह शांत। खामगांव बुलडाना जिले के खामगांव शहर में आज कुरैशी बिरादरी द्वारा आहूत व्यापार बंद का व्यापक असर देखने को मिला। समाज के व्यापारिक और सामाजिक मुद्दों को लेकर शांतिपूर्ण तरीके से बुलाए गए इस बंद को शहर के व्यापारियों ने भी भरपूर समर्थन दिया। पूरा बाजार रहा बंद। खामगांव की प्रमुख बाजारें, मांस मंडी सुबह से ही बेमुदत बंद पुकार है। कुरैशी बिरादरी की मुख्य मांगे कुरैशी समाज के प्रमुखों ने बताया कि समाज के व्यवसाय के क्षेत्र में बराबरी का दर्जा मिले, भेदभाव बंद हो और प्रशासन समाज की बातों को गंभीरता से सुने। इसी उद्देश्य से यह शांतिपूर्ण बंद आयोजित किया गया। समाज की एकता का संदेश इस बंद ने कुरैशी बिरादरी को एकजुटता और संगठन शक्ति को दर्शाया। समाज के अन्य वर्गों ने भी उनकी शांतिपूर्ण तरीके की सराहना की और यह बंद एक मिसाल बनकर सामने आया है कि अपने अधिकारों के लिए भी आवाज शांति से उठाई जा सकती है। काय ना बाजार भरला नाही आज? बाजार भरला, 2 बैल आणले। हा मग काय ऐकलं नाही का? गिराईकच नाही, गिराईक कस का नाही? विचारी ना, बाजार बंद बंद म्हणाले। मग तुमची अडचण काय? अडचण काय म्हणजे शेजा खताला पैसे नाहीत, औषधाला पैसे नाही। हा बैल तुम्ही आता कायसाठी आणले होते? अडचण आहे म्हणून बैल विकायला आणले। व्यापारी कोणी घेईन असं का? व्यापारी काऊन घेईना काय? मग ते म्हणाले बाजार बंद झाला, बाजार बंद झाला। बाजार बंद झाला? खरेदी विक्री बंद झाली का? हा, आम्ही खाव काय काय करावं, सरकारनं घ्यावं काहीतरी त्याचा निर्णय। काऊन बाजार काऊन बंद करायला व्यापारी? आता आम्हाला काय माहित त्याचे काय कायचं काय झालं? गाड्यावाल्याला गाड्यावाले तुमचा माल पकडायले ते। हा त्यामुळे का? आता तुमचं काय बोलणं आहे आता? आमचं काय म्हणणं, बाजार चालू करा, बैल विकाव, तकलीफ देऊ नये गाड्यावाल्याला, गाड्यावाल्याला तकलीफ देऊ नये। असं का? शेतकऱ्याला आडी अडचण असती। असं का? माझ्या पोरीचा आता साखरपुडा आहे, काय न करायचा? लोक असं बेजार करायला म्हणून आता हे व्यापारी म्हणाले की बाबा बंद करायला आम्ही। लोकांनी आता ते बजरंग दलवाले काय हे ते अडचणी गाडी धरायले ढाकली असून सुद्धा त्यामुळे व्यापाऱ्याचे असं का? त्याच्यामुळे ते म्हणायचं आम्ही बैल घेईन। 80,000ची म्हैस आहे, 30,000 कोणी मागून नाही राहिलं काय? आता आमच्या घरी पैशाचं काम आम्ही काय करावं? का कोण झाले? कारण काय झालं? कारण काय? दवाखान्याचं काम आहे, पैसे भरले काय करायचं? आम्ही